कॉलर नेक ब्लाऊज आज आपण कटिंग बघूया. उंची आहे 14.5. शोल्डर घेतलेले आहे आपण 8.25 इंच. मुंडा खोली घेतलेली आहे 6 इंच. छातीचा चौथा भाग 9 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर गोल आकार देण्यासाठी 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. दीड इंचावर माप घेऊन मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. कमर घेर 8 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. बघा, हा तयार झाला आपला बॅकचा पार्ट. यानंतर आपण फ्रंट पार्ट कटिंग करणार आहोत. आता फ्रंट पार्टची कटिंग आपण जो बॅक पार्ट कट केला होता तो त्यावर ठेवून अस्तरच्या कपड्यावर ठेवून व्यवस्थित आखून घ्यायचा आहे. यानंतर बघा, आपण टक्सचा ब्लाऊज शिवणार आहोत. फ्रंट बाजूला पहिल्यांदा मुंडा घेतला 6 इंच आणि पाठीमागच्या भागाला आपण 1/2 इंच आत घेतलं होतं, पण फ्रंटसाठी आपण 1 इंच घेणार आहोत, ज्यामुळे घोळ येत नाही काखेत. तर 1 इंचवर खून करून गोल आकार देऊन घ्यायचं. त्यानंतर बघा, गळा रुंदी 3 इंच घ्यायची. गळ्याची उंची घ्यायची बघा 10 इंच. आपल्याला तिरकं घ्यायचं आहे ते कटिंग, जेणेकरून नंतर आपण कॉलर जेव्हा पलटी मारतो तेव्हा व्यवस्थित आपला गळा आहे तेवढा येतो. बघा, टक्स पॉईंट घ्यायचं आहे 10 वरती. त्यानंतर टक्स पॉईंटसाठी 1/2 इंच हे आपण टक्सचं ब्लाऊज करणार आहोत म्हणून टक्स घेतले. आता हा फ्रंट पार्ट कटिंग करून घेऊया.
यानंतर बघा आपण बाही कट करणार आहोत. बाही उंची आहे 5 इंच. शिलाई मार्जिनसाठी मी 6 घेतलेला आहे. त्यानंतर 3 इंच मुंडा खोली, तिथून छातीचा चौथा भाग 9 इंच. बाही घेर 6 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी आणि हे जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी आणि तिथून पुढे गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि हा आता कट करून घेऊया. हा आपला झाला कॉलर ब्लाऊज कटिंग. याची शिलाई केलेला भाग ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत लवकरच. तोपर्यंत या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळे लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल आणि नवीन नवीन ब्लाऊजचे डिझाईन शिकता येतील. हे अस्तर आपण मेन कपड्यावरती ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे.